या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महिलांनी स्मशानभूमीत का जाऊ नये? गरुड पुराणात सांगितले आहेत ही कारणे। व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर पंचतत्वात विलीन करण्यासाठी अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला जातो। भारतीय परंपरेनुसार या प्रक्रियेत प्रामुख्याने पुरुषांचा सहभाग दिसून येतो आणि स्त्रियांचे स्मशानभूमीत जाणे सामान्यतः वर्ज्य मानले जाते। यामागे नेमकी कोणती धार्मिक कारणे आहेत आणि गरुड पुराणात याबाबत काय सांगितलं आहे जाणून घेऊया। गरुड पुराणात महिलांच्या स्मशानभूमीत न जाण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत। स्त्रिया स्वभावाने अधिक संवेदनशील आणि भावुक असतात। स्मशानभूमीत त्यांचे अत्याधिक विलाप करणे किंवा रडणे हे मृताच्या आत्म्यासाठी अडथळा ठरू शकते असे मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबियांच्या अतिमोह आणि रडण्यामुळे आत्म्याचा जगाप्रती मोह वाढतो, ज्यामुळे त्याला पुढील प्रवासासाठी निघणे कठीण होऊ शकते। दाह संस्काराच्या वेळी शरीरातून काही विशिष्ट प्रकारचे आवाज निर्माण होण्याची शक्यता असते, जे मनावर विपरीत परिणाम करू शकतात। महिलांना अशा विचलित करणाऱ्या दृश्यांपासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा पाळली जाते। स्मशानभूमी ही अशी जागा मानली जाते जिथे नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती अधिक सक्रिय असतात। महिलांच्या कोमल स्वभावामुळे त्यांच्यावर या शक्तींचा प्रभाव लवकर पडू शकतो, अशी एक धारणा जुन्या काळापासून चालत आली आहे। काळाच्या ओघात या परंपरांमध्ये आता बदल होताना दिसत आहेत। आज अनेक ठिकाणी महिला केवळ स्मशानभूमीत जात नाहीत, तर अंत्यसंस्काराच्या विधीमध्येही सक्रिय सहभाग नोंदवत आहेत। गरुड पुराणातील प्रेतखंडमधील अध्याय 8 नुसार जर कुटुंबामध्ये कोणताही पुरुष सदस्य नसेल तर घराची महिला, पत्नी, मुलगी किंवा बहीण अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करू शकते। याचाच अर्थ असा की पुरुष वारसदार नसल्यास महिलांना ही जबाबदारी पार पाडण्याची पूर्ण अनुमती धर्माने दिली आहे। इतकेच नव्हे तर कुटुंबातील कोणताही नातेवाईक उपलब्ध नसल्यास समाजातील प्रमुख व्यक्ती देखील त्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करू शकतो।